महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपले चैतन्यवाणी यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाले आहे। तसेच आपण 2000 सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे। त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे। चॅनलमध्ये किंवा वाचनामध्ये काही बदल हवे असल्यास जरूर कळवावे। आज आपण समर्थ रामदास स्वामींच्या दिव्य ग्रंथ दासबोधमधील गूढ आणि अत्यंत उपयुक्त ज्ञान अनुभवणार आहोत। समर्थांनी सांगितलेल्या जीवन मार्गदर्शनातून मन कसे स्थिर होते, भक्ती कशी वाढते आणि व्यवहारात शांतता व शक्ती कशी मिळते हे आपण या मालिकेतून जाणून घेऊ। दासबोधातील प्रत्येक ओवी जीवनाला स्पर्श करते आणि प्रत्येक समास आपल्या मनाला जागृत करतो। ही प्रवचन मालिका आपल्याला केवळ ज्ञान देणार नाही, तर जीवन जगण्याची नवी प्रेरणा देईल। मग चला तर भक्तिभावाने शांत चित्ताने समर्थांचे उपदेश ऐकूया। श्रीराम जय राम जय जय राम। भगवंत कल्पनेच्या पलीकडे आहे। मनुष्याचा स्वभावच असा असतो की आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो, पण आपली कल्पनाच किती संकुचित असते याचा कोणी विचार करीत नाही। जो कल्पनेच्या पलीकडे आहे, जिथे कल्पना थांबते, ज्याला कल्पना बांधू शकत नाही, त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल? जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला, त्याला माझ्या तोकड्या ज्ञानाने कसे आजमावता येणार? माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे, तेव्हा त्याच्या इच्छेनेच त्याचे खरे ज्ञान होणार आहे। अविद्या ती हीच की आपल्या कल्पनेने होणारे ज्ञान हेच खरे मानणे। याकरिता श्रद्धा आणि कल्पना यातला फरक ओळखावा। खरी श्रद्धा तीच की जी कल्पनेच्या पलीकडे राहते। प्रल्हादाइतके नामाला आपण सत्यत्व देत नाही। कल्पनेची मजल प्रल्हादाने नाही चालविली। कल्पनेच्याही पलीकडच्या गोष्टी जर आपल्या यकच्छित संसारात सुद्धा घडतात, तर भगवंत त्या कल्पनेच्या पलीकडे राहिला असे मानायला काय हरकत आहे? सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो, त्याप्रमाणे देवळात, घरात, तीर्थक्षेत्रात सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे। परमात्मा फक्त विद्वानांचा किंवा श्रीमंतांचा नसून तो सर्वांचा आहे। भगवंत सर्वांचा आहे, म्हणूनच सर्वांना तो सुसाध्य असला पाहिजे। एखादा मोठा गणिती हिशेब लवकर सुरू करू शकतो, परंतु खेडेगावातले अडाणी लोक गणित न शिकताही हिशेब बरोबर करतात आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो। तसे विद्वानाला कदाचित भगवंत लवकर प्राप्त होईल, पण अडाणी माणसाला देखील तो प्राप्त होऊ शकेलच। भगवंताची दृष्टीच अशी आहे की त्याला आपले अंतःकरण स्पष्ट दिसते। ते जसे असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करतो। मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात। त्याचप्रमाणे परमात्मा आनंद रूप आहे असे म्हटले की बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असे समजावे। जसा मारुतीमध्ये देवअंश होता, तसाच तो आपल्यामध्येही आहे। त्याने तो फुलविला, पण आपण झाकून तो विझवून टाकला। याला काय करावे? मामलेदाराला बरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटत नाही, चोराला मात्र त्याच्याबरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटते। त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागे आहे ही जाणीव ज्याला असते त्याला उपाधीची भीती वाटत नाही, कारण ती त्याच्याच इच्छेने आले आहे अशी त्याची खात्री असते। आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी जे निश्चित नाही त्याचे नाव कल्पना होय। देव आहे असे निशंकपणाने वाटणे हे ज्ञान होय। श्रीराम जय जय राम।
श्रीराम समर्थ. दासबोध समास 1 दशक 1 प्रस्तावना. आज आपण समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातील समास पहिला दशक पहिला याचा भक्तिरसपूर्ण साध्या मराठीत अर्थ समजून घेणार आहोत. हा समास उपदेश या नावाने प्रसिद्ध आहे. मनुष्याने जीवनात कसे चालावे, काय करावे, काय टाळावे याचा अत्यंत सोपा, थेट आणि व्यवहार्य मार्ग येथे दिला आहे. मनुष्य जन्माचे महत्त्व. मनुष्य जन्म हा फार दुर्मिळ. समर्थ म्हणतात, हे शरीर म्हणजे साधनेची संधी. देव मिळवायचा असेल, मुक्ती हवी असेल तर हेच शरीर उपयोगाचे. फक्त खाणे, पिणे, झोपणे यासाठी नाही, तर धर्म, ज्ञान, साधना यासाठी आहे. गुरुचे महत्त्व. जीवनात मार्गदर्शन करणारा गुरु अत्यंत आवश्यक. डोळे असले तरी अंधारात काहीच दिसत नाही. तसंच गुरु नसले तर जीवनभर चाच पडत राहतो. समर्थ सांगतात, गुरुशिवाय साधना नाही आणि साधनेशिवाय मुक्ती नाही. आपल्याला कोणता मार्ग योग्य, काय करावे, काय टाळावे हे गुरुच दाखवतात. चांगले वाईट याची ओळख. प्रत्येकाच्या मनात 2 शक्ती, एक चित्तशुद्धीकडे नेणारी आणि एक दुःखाकडे नेणारी. समर्थ सांगतात, सत्कर्म करा, चांगल्याचे संगत ठेवा, दुष्ट वाईट संगत टाळा. स्वभाव बदलला तर जीवन बदलेल. वाईट संगतीने मन कलुषित होते, चांगल्या संगतीने मन प्रसन्न होते. संसार आणि साधना. समर्थ रामदास संसार सोडून पळा असे कधीच म्हणत नाहीत. ते सांगतात, सांसारिक कामे करा, पण मनात देव ध्यान ठेवा. काम करणे, कुटुंब सांभाळणे, जबाबदाऱ्या पेलणे हे सर्व करताना नितांत जागरूकता ठेवा. मनाला आवर घाला, इंद्रियांना नियंत्रण द्या. मनावर प्रभुत्व. पहिला समास पूर्णतः मन जिंका या तत्वावर आहे. मन वश झाले तर संसार स्वर्ग होतो. मन अनियमित झाले तर दुःखच दुःख दिसते. मन सतत बाहेर धावत असते. पैसा, सुख, माणसे, वस्तू, इच्छा. समर्थ म्हणतात, मनाला रामनामाची सवय लावा. जसे सतत मोबाईल आठवतो तसेच देव आठवायला लागला की जीवन बदलते. विवेक बुद्धी जागी ठेवा. विवेक म्हणजे काय योग्य, काय अयोग्य हे वेळीच समजणे. क्षणिक सुखाने फसू नका. राग, लोभ, मत्सर या विषारी वृत्तीपासून दूर राहा. शांतता, करुणा, सत्य, दया हेच सद्गुण वाढवा. श्रवण, मनन, चिंतन. समर्थ सांगतात की श्रवण चांगले ऐका, मनन त्याचा विचार करा, निधिध्यासन आचरण आणा. फक्त प्रवचन ऐकून उपयोग नाही, त्यावर मनात विचार करा आणि मग तो व्यवहारात आणा. जीवनासाठी 3 सूत्रे. समर्थ पहिल्या समासात 3 गोष्टी वारंवार सांगतात. सद्गुरूचा मार्ग स्वीकारा, सत्कर्म करा, मनाची स्वच्छता ठेवा. ही 3 सूत्रे ज्यांनी आचरणात आणली त्यांचे जीवन आनंदमय झालेच. देवभाव, भक्ती, नामस्मरण. भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, भक्ती म्हणजे शुद्ध भाव. कोणतेही काम करा, देवभावाने करा, नाव जपा. श्रीराम जय राम जय जय राम. थोडा वेळ दररोज शांत बसा, मनाला विश्रांती द्या. नाव जपले की चित्त स्थिर होते, मन शांत होते आणि समाधीची वाट खुली होते. निष्कर्ष. समास पहिल्या दशक 1 मध्ये समर्थ आपल्याला सांगतात, मनुष्य जन्म अमूल्य, गुरु आवश्यक, चांगली संगत ठेवा, मन जिंका, नामस्मरण करा, सत्कर्म करा, दया, नम्रता, सत्य ही सद्गुणे वाढवा.
भक्तीने जीवन जगा. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.